नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। तरी पुत्रस्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। आतापर्यंत भगवद्गीतेच्या प्रारंभी असणाऱ्या 84 ओव्याचा जो काही प्रस्तावनेचा प्रबंध आहे, या प्रबंधाचा आपण यथामती यथावकाश ज्ञानोबारायांच्या कृपाप्रसादाने एक चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, गीतेचं व्याख्यान करणं हे सामान्य पुरुषाच्या बुद्धीच्या आकलन क्षमतेच्या बाहेर आहे, परंतु मला मात्र श्रीगुरूंची अनुकूलताही आहे आणि संतांच्या कृपेचा लखलखीत प्रकाशमान दिवासुद्धा माझ्या समोर आहे। आणि मग ज्या पुरुषाला कामधेनूसारखी गाय मातृत्वाने प्राप्त झाली असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही असा कोणता पदार्थ आहे? तसं श्री गुरु ही एक प्रकारची कामधेनू गायच आहे। आणि माझ्यासारख्या शिष्याला साधकाला ती अनायासे प्राप्त झाल्यामुळे म्हणून मी प्रवृत्तोला हे ग्रंथी ये। या ग्रंथामध्ये ग्रंथाचे व्याख्यान करण्याकरता मी उद्युक्त झालो किंवा प्रवृत्त झालो आहे। ग्रंथाच्या प्रारंभाला रचना करत असताना ज्ञानोबाराय सगळ्या भाविकांना एक विनंती करतात। आता हा वक्ता आहे आणि वक्ता जेव्हा वाणीच्या माध्यमातून एखाद्या शास्त्राच्या सिद्धांताचं प्रमेयाचं स्पष्टीकरण करत असतो तर वाणीच्या दोषाच्या संबंधाने काही उणीव राहू शकते किंवा अनेक प्रकारचे अधिकारी आपल्या समोर आल्यामुळे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा विचार करून एका सिद्धांताचं प्रतिपादन करत असताना जेव्हा अनेक प्रक्रिया सांगितल्या जातात तेव्हा विस्तारही होऊ शकतो। परंतु ज्ञानोबाराय त्यांना विनंती करतात, व्याख्यानामध्ये काही न्यूनता राहिली तर ते आपण पूर्ण करून घ्यावी आणि कदाचित व्याख्यानामध्ये एखाद्या विषयाचा अधिक विस्तार झाला तर ते आपण सरत करावं। पहिला अर्थ होतो मान्य करावं आणि दुसरा अर्थ होतो पाल्हाळच वाटत असेल तर ते आपण सोडून द्यावं, ही मी आपल्याला विनंती करतो। यानंतर ज्ञानोबाराय सर्वांच्या समोर प्रार्थना करतात, आता देईजो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन। जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो ते आपला अलंकारितो भलते आपरी। तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे नलगे काही। आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा। आतापर्यंत ज्ञानोबारायांनी सगळ्या श्रोत्यांच्या समोर हा अवधान द्यावे किंवा अवधारा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे, पण त्या सगळ्या शब्दाचा त्या प्रसंगाला भाव वेगळा आहे। आता देईजो अवधान या 81 क्रमांकाच्या ओळीमध्ये जो शब्द वापरला तो माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावं असा त्याचा भाव नाही। तुम्ही बोलविला मी बोलेन या गोष्टीकडे आपण अवधान द्यावं। अर्थात तुम्ही जर मला बोलण्याची प्रेरणा केली किंवा जर आपण माझ्या बोलण्याला प्रतिसाद दिला, याचा अर्थ मला जर बोलतं केलं तरच मी व्याख्यान करू शकेल। जर तुमचा मला प्रतिसाद मिळालाच नाही किंवा कौतुक आपण केलं नाही तर मी कोणत्याही प्रकारचं व्याख्यान करू शकणार नाही, कारण माझ्या व्याख्यानातल्या सगळ्या प्रकारच्या क्रिया या आपल्या हातामध्ये आहे। उदाहरण देतात, ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुली एक प्रकारचं यंत्र आहे आणि त्या यंत्राची सगळी हालचाल ही सूत्राधीन आहे, म्हणजे सूत्रकाराच्या हातात आहे। साई खडियाने काही प्रार्थावी सूत्रधाराते तो काय बाहुली यांच्या काजा नाचवी की आपुली जाणीवेची कळा वाढवी। म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज। ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या हातामध्ये असणारं सूत्र
त्याच्या अधीन सगळ्या प्रकारचं यंत्र हालचाल करतं किंवा त्या सूत्रधाराचा त्या बाहुलीवर ज्याप्रमाणे कृपा प्रसाद असतो तैसा मी अनुग्रहितो, तसा मी तुमच्या अधीन आहे. आता माझ्याकडून व्याख्यान कसं करवायचं हे सगळं सूत्र आपल्या हातामध्ये आहे. याचा अर्थ काय झाला, हा जर पराकोटीचा भाव असेल तर ग्रंथाचं कर्तृत्व किंवा अभिमान, अहंकार तीळ मात्रसुद्धा आपल्याकडे येण्याची शक्यता नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात खरंच आहे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिकपण. गीतेचं व्याख्यान हे धर्मकीर्तन आहे आणि सगळं तुमच्या कृपा प्रसादाने पूर्णत्वाला प्राप्त झालं. मग ज्ञानोबा तुमची भूमिका काय आहे? काहीच नाही. या ठिकाणी फक्त पायिकपणा, सेवकपणा तेवढा फक्त माझ्या वाट्याला आला. फक्त पायिकपणाच उरला, म्हणजे अहंकाराला कोणत्याही प्रकारची जागा नाही. मी अनुग्रहित आहे, तुमचा कृपा प्रसाद मला प्राप्त आहे. आणि साधूंचा निरूप येतो. याचा अर्थ असा होतो, साधू पुरुष मला जे आज्ञा करतील तशाच प्रकारचा मी वागणार आहे. याचा भाव काय झाला? काल एक भाव राहिला होता लक्षात, पण तो आज सांगतो आहे. साधूंचा निरूप येतो, यातून ज्ञानोबांना असं म्हणायचं आहे, जोपर्यंत समोर बसलेले साधू मला तुम्ही ग्रंथाचं व्याख्यान करा अशी आज्ञा देत नाही तोपर्यंत मी काही व्याख्यान करणारच नाही. आणि मग हे ऐकल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, साधूंचा मी अनुग्रहित आहे, साधूंचा निरोपण करणारा आहे किंवा त्यांचा आज्ञाधारक आहे. आता ते साधू, त्यांचा असणारा मी, ते आपला भलतया परी अलंकारितू, त्यांना वाटेल तसं त्यांनी मला अलंकृत करावं. याचा अर्थ त्यांनी जर मला प्रतिसाद दिला तर माझ्या व्याख्यानाला चांगल्या प्रकारचा एक आनंदाचा भाव प्राप्त होईल. आणि जर त्यांनी माझ्या व्याख्यानाकडे लक्ष दिलं नाही, एरवी कोंभेला उन्मेष सुके जरी उदास तुम्ही उदास राहिला तर ज्ञानाचा अंकुरसुद्धा सुकून जाईल. आणि तुम्ही प्रसन्न झाला तर मग अभिप्रावोचे अभिप्रायाते विये, भावाचा फुलोरा होत जाई मतीवरी, हा सगळा प्रकार प्राप्त होईल. मग आता तुम्हाला कसं मला अलंकृत करायचं आहे ते तुम्ही करा. ही सगळी पराकोटीची विनवणी ऐकल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथांनी विचार केला, आता मात्र आपल्याला यांना अनुज्ञा द्यावीच लागेल. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. हे म्हणजे कोणतं बोलणं? मला श्रीगुरूंची अनुकूलता आहे, संतांच्या कृपेचा दीपक आहे. न्यून ती पूर्ण करावं, अधिक ते सर्त करावं. तुम्ही बोलल्यानंतर मी बोलेल. मी अनुग्रहित आहे, साधूंचा निरूपण करणारा आहे, आज्ञाधारक आहे. आणि ते जसं अलंकृत करायचं तसं अलंकार करतील. हे तुझं बोलावे न लगे काही, हे तुम्हाला बोलण्याचं काही कारण नाही. याचा अर्थ असा आहे, जेव्हा बोलण्याचं कारण नसतं तेव्हा अनुमोदन असतं. म्हणजे काय? ज्ञानोबा राया, तुम्हाला मी अनुकूलच आहे. संतांचा कृपा दीपक तुमच्यावर कायम लखलखीत प्रकाशमान आहे. आम्ही तुम्हाला बोलतं करणारच आहोत. किंवा आमचा पूर्ण अनुग्रह, आमची आज्ञा तुम्हाला कायमच आहे. आणि तुमच्यातली उणीव राहिली तर पूर्ण करणार. अधिक झालं तर आम्ही ते मान्य करणार. एवढ्या सगळ्या गोष्टीला अनुमोदन दिलं आहे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही. पण आता ग्रंथाचित्त दे झडकरी वेगा, लवकरात लवकर जे गीतेचं व्याख्यान करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, ती आमची उत्कंठा आपण भंगू देऊ नका. हे ऐकल्यानंतर बघा बरं, मागच्या ओळीमध्ये श्रीगुरू म्हणतात राहा, म्हणजे आता ही प्रस्तावना राहू दे. फार विस्तार झाला आज्ञाचा, आहे की नाही? आपल्या भाषेमध्ये आता हे व्याख्यान थांबवा, राही, बस पुरे करा आता. हे याही शब्दाचा ज्ञानोबाला आनंद आहे. हे तुझं बोलावे न लगे काही, याही शब्दाचा आनंद आहे. आणि आता ग्रंथाचित्त दे झडकरी वेगा, यामध्ये तर स्पष्ट आज्ञाच आहे. म्हणजे ग्रंथाचित्त दे झडकरी वेगा यामध्ये आज्ञा आहे. हे तुझं बोलावे न लगे काही किंवा श्रीगुरू म्हणती राही, तुझं बोलावे न लगे काही, यामध्ये आश्वासन आहे. आम्ही तुम्हाला पूर्णतया अनुमोदनच देतो आहे. म्हणजे एकीकडे आश्वासन, दुसऱ्या पदामध्ये आज्ञा,
आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. आणि ही सगळी आश्वासनाची अनुज्ञेची भावना ऐकल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांना वास्तविक गुरुजी म्हटले होते, राही हे व्याख्यान राहू दे, आता विस्तार करू नको, हे व्याख्यान थांबवा. पण याही शब्दाचा ज्ञानोबाऱ्याला आनंद आहे. म्हणजे श्रीगुरूंची आश्वासन आज्ञा मिळाली तरी आनंदच आहे. आणि श्रीगुरू जर आपल्या व्याख्यानाला थांबवत असतील किंवा थांबवणंसुद्धा हे थांबवण्यासाठी नाही, पुढच्या ग्रंथाची प्रारंभ योजना करायची आहे म्हणून ते थांबवणं आहे, तरी ज्ञानोबा त्याही शब्दाला प्रसादच मानतात. या बोला निवृत्ती दासू पावोनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाश देऊन या. या बोला म्हणजे 83 क्रमांकाच्या ओळीमध्ये आलेले बोल. राही तुझं बोलावे नलगे काही, आता ग्रंथा चित्त देई. हे सगळे शब्द ऐकल्याबरोबर जो दास असतो की नाही, त्या दासाला शब्दातला भाव कळत असतो. मी निवृत्तीनाथांचा दास आहे आणि त्यांच्या मुखारविंदातून आलेला प्रत्येक शब्द हा माझ्याकरता प्रसाद आहे. संतांच्या मुखातून कोणताही शब्द येऊ द्या बरं. म्हणून तर योग वासिष्ठामध्ये बहुतेक श्लोक आलेला आहे, सदा संतोपी गंतव्यः यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. सदा मनुष्याने संतांच्या जवळ गेलं पाहिजे. म्हणून का होते तो उपदेश करत नाही, नका उपदेश करू द्या त्यांनी. पण त्यांच्याजवळ आपण असं जरी गेलो तर स्वैर कथासुद्धा उपदेशाप्रमाणे होतात. तयाचे विसाट शब्द सुखे मनो येते वेद, सदैव सच्चिदानंद कानो हा वेते. असा जर त्यांचा स्वैर शब्दसुद्धा आपलं कल्याण करणारा असेल तर त्यांनी आपल्याला थांबवावं, आश्वासन द्यावं किंवा अनुज्ञा द्यावी. हाही त्यांचा महाप्रसादच आहे. आणि खरं असं आहे, एवढ्या एका ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज बोलतात, हा ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनातला फारच मोठा प्रसाद आहे. का बरं? जे कधीच बोलत नाही, कमीत कमी ते 3 वाक्य तरी बोललेत ना, प्रसादच आहे ना. ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी प्रसंगाला सुद्धा श्री निवृत्तीनाथ महाराजांना उन्मनी अवस्था लागलेली होती. म्हणजे समाधी प्रसंगामध्ये ज्ञानोबाऱ्या जाणार आहेत. आता याही प्रसंगाला निवृत्तीनाथ महाराज आपल्या उन्मनी भावामध्ये विराजमान होते. आणि असं कधीच न बोलणारे तव बोलणेचे नाही किंवा कधीही प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज जर या प्रसंगामध्ये आपल्याला म्हणत असतील तव श्री गुरु म्हणते राही, हे तुझं बोलावे नलगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. तर हा सुद्धा त्यांचा आपल्याला प्रसादच आहे. न बोलणारा व्यक्ती जर थोडंसं बोलला, कधी कधी काही माणसं आपल्याशी बोलत नाही, पण त्यांनी आपल्यासमोर स्मित हास्य जरी केलं तरी मनुष्याला प्रसन्नता वाटते बघा. बोलावं अशी अपेक्षा असते, पण नाही बोलले तर कमीत कमी त्यांनी आपल्याकडे स्मित हास्य तरी करावं. पण इथे तर 3-3 वाक्य निवृत्तीनाथ महाराज बोलतात. म्हणून पावोनी परम उल्हासू, अतिशय आनंद ज्ञानोबाऱ्यांना झाला. आणि त्या आनंद झाल्यानंतरही ज्ञानोबाऱ्या म्हणतात, आता परिसा. ऐका बरं, कारण आता ग्रंथ ऐकायचा आहे. पण तरीसुद्धा ज्ञानोबाऱ्यांची एक भावना आहे, मना अवकाश देऊन या परिसा. तुम्ही आपल्या मनाला अवकाश, जागा द्या, स्वस्थ करा. याचा अर्थ इकडं तिकडं लक्ष देऊ नका असा अर्थ आहे ऐकण्याच्या बाबतीमध्ये. कारण ऐका, ज्ञानोबाऱ्या सगळीकडे शब्द हाच वापरतात बरं. जर फार विषयाचं गांभीर्य असेल, सिद्धांत प्रतिपादन करायचं असेल तर अवधान शब्द किंवा मनाचा संबंध घेतलाच जातो. नाहीतर वरवर ऐकणं हे ज्ञानोबाऱ्यांना अभिप्रेत नाहीच आहे. परी ते मनाच्या कानी ऐकावे किंवा तरी अवधान एकले दिजे. कारण सगळ्यात मोठं साधन परमार्थातलं श्रवण आहे. आणि जेव्हा व्यक्ती, गुरुवर्य बाबा सांगत असतात, भोगत्या अवस्थेमध्ये ऐकावं. म्हणजे आज मला खायला मिळेल का न मिळेल, राहण्याची व्यवस्था होईल का न होईल, किंवा वस्त्र प्रावरण मला मिळतील का न मिळतील, याचा विचार न करता फक्त श्रवणाला प्राधान्य देणं, याला भोगत्या अवस्थेमध्ये ऐकणं असं म्हणतात. आणि ते ऐकायचं असेल तर मन मात्र स्वस्थ करूनच ऐकावं लागतं. जर आपल्या पाठीमागे काळजी किंवा चिंता असेल किंवा मनाच्या पाठीमागे जर व्याप फार असतील ना, तर मनुष्याचं ऐकण्यात लक्ष लागत नाही बघा. तो ऐकायला येतो
पण मग ते ऐकणं फक्त समाजामध्ये सांगण्यासाठी असतं की मी दररोज हे ऐकतो, हे सांगण्यासाठी ते असतं. पण जर त्याच्या पाठीमागे व्यस्तता किंवा व्यग्रता असेल तर ते ऐकणंच होत नाही आणि ऐकण्यातून मग रम्य समाधानसुद्धा मिळत नाही. म्हणून ज्ञानोबाऱ्यांची भावना अशी आहे, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची. या निवृत्तीनाथांच्या शब्दाचा अतिशय आनंद झाल्यानंतर ज्ञानोबारा म्हणतात, परिसा मना अवकाश देऊन या. आता या 84 ओव्यांची प्रस्तावना किंवा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबाराय मुख्य गीतेच्या चिंतनाला किंवा श्लोकाच्या व्याख्यानाला प्रारंभ करतात. याचा अर्थ असा आहे, जसं आज मकर संक्रांत असल्यामुळे भगवान सूर्यदेव मकर राशीमध्ये संक्रमण करतात, तसं आपणही आज गीतेमध्ये प्रवेश करणार आहोत. हेही आपलं एक प्रकारचं संक्रमणच आहे. पण आता या ग्रंथाला प्रारंभ करत असताना भगवद्गीता आलेली आहे महाभारतांतर्गत भीष्म पर्वामध्ये. आणि मग गीतेच्या व्याख्यानाला जेव्हा प्रारंभ होतो आहे तेव्हा या ग्रंथाच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमिका असली पाहिजे. पार्श्वभूमिका फार गोड आहे की या कौरवांच्या कुरु राजा होऊन गेला. या कुरु राजाच्या वंशामध्ये कौरवही जन्माला आले आणि पांडवही जन्माला आले. वास्तविक ते कौरव 100 आणि पांडव 5, दोन्ही मिळून 105 कौरवच आहे. फक्त पंडू राजापासून झाल्यामुळे यांचं पुढं जाऊन पांडव असं नाव पडलं, नाहीतर हे सगळे कुरु वंशातलेच आहे. कौरव कुळचक्रवर्ती कुरु राजापासून झाल्यामुळे हे सगळे कौरव वंशातलेच आहे. यांच्यामध्ये समावेश असा आहे की धृतराष्ट्राला शतपुत्र प्राप्त झाले आणि पंडू राजाला मंत्र सामर्थ्यामुळे कुंती माता आणि माद्री माता यांच्या ठिकाणी 5 पुत्रांचा जन्म प्राप्त झाला. पांडव 5 होते पण पराक्रमाने महान. आणि म्हणून आता यांना राज्य कोणतं द्यावं, तर असं म्हणतात की त्यांच्या वाट्याला खांडव वनाचं राज्य देण्यात आलं, जिथे सगळे प्राचीन अवशेष आहे, वनाचं राज्य आहे. ते राज्य मिळाल्या वाटणी झाली राज्याची. सुरुवातीला कुंती मातेला फार राग आला. क्षत्रियाच्या बाबतीमध्ये जाणून बुजून आपल्याला हे अशा प्रकारचं राज्य दिलं. भगवंतांनी सांगितलं काळजी करायची नाही. पराक्रमी माणसं बाहुबलाने स्वतःचं राज्य निर्माण करत असतात. आणि मग त्या अग्नीची प्रार्थना केली किंवा विश्वकर्माला पाचारण केलं, त्याने मय दानवाला बोलवलं. आपल्याला फक्त 2-3च माणसं माहिती वास्तुशास्त्रातले, पण वास्तू निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये अनेक महापुरुष किंवा अनेक देवदेवता आहे. त्यामध्ये मय दानव आहे किंवा विश्वकर्मा आहे, असे वास्तुशास्त्रामध्ये अनेक जण आहे. त्या मय दानवानी त्या खांडववनामध्ये एक राज्य निर्माण केलं किंवा एक प्रकारचा राजधानी वसविली आणि त्या राजधानीला इंद्रप्रस्थ असं नाव दिलं. इंद्राचा प्रभाव किंवा तो इंद्राचा मित्र. मग त्यांनी रचना करत असताना अशी रचना केली. काही काही चित्रकार असतात बघा, ते भिंतीवर असं चित्र काढतात की आपल्याला असं वाटतं तिथून रस्ता आहे, म्हणजे मुख्य रस्ता, आणि भिंतीवर चित्र काढलं की असं वाटतं अखंड रस्ता आहे. जेव्हा आपली सायकल धडकती तेव्हा आपल्याला असं वाटतं ही भिंत आहे. मग सामान्य चित्रकार जर अशी रचना करू शकतो तर तो मय दानव आहे. ज्या ठिकाणी पाणी तिथं जमीन दिसायची, आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. भिंत दिसायची पण असायचा दरवाजा, आणि कधी दरवाजा दिसायचा पण तिथं दरवाजा नसायचा. ते दुर्योधन तिथं गेला. वास्तुशांतीकरता सगळ्यांना पाचारण केलं, करावंच लागतं गावातल्या लोकांना. ते वास्तुशांतीला सगळे आले आणि त्यांनी ते वैभव पाहिलं. त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला. विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे, तव तो रोष दुनावे क्रोध तो जाण. आपल्यापेक्षा एखादा व्यक्ती पुढं गेला, मत सरती माझ्यापासून जो पुढं जातो आणि त्याच्या बाबतीमध्ये जो द्वेष निर्माण, त्याला मत्सर असं म्हणतात. याला असं वाटतं सगळे माझ्या मागच राहावे, कोणी पुढं जाऊच नाही. पण एखादा मागून आला, म्हणजे आजी विद्यार्थी आहे आणि आपल्या पुढं गेला, मत्सर निर्माण होतं की नाही. मग या पांडवांना हे राज्य प्राप्त झालं
दुर्योधनाच्या मनामध्ये ज्वाला निर्माण झाली, ज्वलनात्मिका वृत्ती, त्याला मत्सर द्वेष असं म्हणतात. आणि एकदा सहज त्याला असं वाटलं जमीनच आहे, त्याने ते पाऊल टाकला तर होतं पाणी, तो पाण्यात पडला. आणि तेवढ्यात द्रौपदी माता त्याच्याकडं बघून हसली. बरं, हसण्यामध्ये अडचण काहीच नव्हती, पण शब्द लागला, आंधळ्याची मुलं आंधळीच. त्याला तो शब्द लागला आणि त्यांनी सांगितलं, या अपमानाचा मी प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढे इतिहास आपल्याला माहिती आहे. क्षत्रियाला युद्धाकरता जर निमंत्रण दिलं किंवा द्युतकर्म खेळण्याकरता बोलावलं तर त्याला ते टाळता येत नाही. दुर्योधनाने द्युतकर्माकरता धर्मराजाला बोलवलं. काही लोक असं म्हणतात, धर्मराजाच्या ठिकाणी उणीव आहे, कशाला द्युतकर्म खेळायचं. अरे, धर्मराजाची द्युतकर्म खेळण्याची भावना फक्त 5% आहे, 95% ते चांगलेच आहेत ना, पण तिकडं लक्ष जात नाही. फक्त 5% उणीव आहे. अहो, इथं 35% मिळाले तरी माणसं पास होतात, 65 मार्काकडे कोणी लक्ष देत नाही. आणि तिथं तुम्ही धर्मराजाचं फक्त योग द्युतकर्म पाहतात आणि त्यांना नावं ठेवता. उलट त्यातून बोध असा घ्यावा की कोणीच द्युतकर्म खेळू नये. तर धर्मराजा जर हरले तर आपली काय कथा आहे असा त्यातून बोध घ्यावा, तो नाही घ्यायचा, फक्त नावं ठेवायची. द्युतकर्मामध्ये ते हरले. सगळी संपत्ती दुर्योधनाच्या बाजूला. द्रौपदी मातेची विटंबना झाली. आणि पुढे असं ठरलं, पांडवांना जर त्यांचं राज्य पाहायचं असेल तर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास स्वीकारावा लागेल. म्हणजे 12 वर्ष वनात राहायचं आणि 1 वर्ष अज्ञात राहायचं. जर 1 वर्षामध्ये ओळखू आले म्हणजे ज्ञात झाले तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. त्याही अज्ञातवासामध्ये पकडले गेले की पुन्हा 12 वर्ष चालू द्या. अशाच योजना सगळ्या. म्हणजे काय, पांडव परत राज्यावर येऊच नये अशी दुर्योधनाची योजना होती. 12 वर्षाच्या वनवासामध्ये या सगळ्यांनी जी प्रतिकूलता मिळाली ना त्याचा फायदा करून घेतला. शहाणी माणसं प्रतिकूलतेलासुद्धा संधी मानतात. म्हणजे काही लोकांनी त्या पाठीमागे महामारी आली की नाही, प्रतिकूलताच होती ना सगळीकडे, पण त्याही प्रतिकूलतेच्या काळामध्ये काही लोकांनी फायदा करून घेतला. सगळ्या ग्रंथाची पारायणं केली, सगळ्या ग्रंथाची. आणि काहींनी नुसता विचारच केला, काहीच झालं नाही. प्रतिकूलताचा सुद्धा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे. मग त्यांनी 12 वर्षाच्या वनवासामध्ये असताना दिव्य अस्त्रशस्त्र संपादन केले, संग्रामी हर जिंकला. किंवा इंद्रापासून अस्त्रशस्त्र अर्जुनाने प्राप्त करून घेतले. आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये विराट राजाच्या नगरामध्ये हे राहिले. इतिहासामध्ये असं म्हणतात, हे विराट नगर म्हणजे वर्तमान काळातला वाई तालुका, इथं ते राहिले. आपण त्या तालुक्यात गेलो तर बरेच पांडवकालीन मंदिर आपल्याला आजही दिसतात बरं त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता इथं राहिले पण पकडल्याच गेले नाही. मग एकदा काय झालं, त्या द्रौपदी मातेची विटंबना त्या कीचकाने केली. जो विराट राजाचा तो मेव्हणा आहे, म्हणजे पत्नीचा भाऊ. आणि ते भीमाला सहन नाही झालं. त्याने रागामध्ये, स्वयंपाकाचं काम होतं, ती भाजीच फेकून दिली. ते वाळलेल्या लाकडावर पडली तर त्या लाकडाला पालवी फुटली. काय भाजी बनवली असेल, आपण बनवली तर प्रसन्न झाड सुकून जाईल, असं होईल की नाही. मग ते भीमाला राग आला, पण द्रौपदी तुझ्या अपमानाचा मी बदला घेईल. त्या कीचकाला रंगशाळेमध्ये बोलवून घे. त्याला असं वाटलं द्रौपदी आपल्याला वशच झाली. तो रंगशाळेमध्ये आला आणि अर्जुनजी मृदंग कलेमध्ये निष्णात होते. त्यांनी सायंकाळी मृदंगाचा सराव सुरू केला रंगशाळेमध्ये. का? कारण आता भीम याला हाताखालून काढणार आहे, मग याच्या ओरडण्याचा आवाज राजधानी जाऊ नये म्हणून मृदंग वाजायला सुरुवात केली. असा मृदंग वाजवला, दोन्ही हात रक्ताने माखले गेले आणि कीचक मारला. आता त्या कीचकाचे भाऊसुद्धा तसेच होते, ते भीमाने सगळेच मारले. ती बातमी हस्तिनापुरामध्ये पोहोचली आणि बातमी पाहिली. आपण फक्त बातमीच पाहतो, बातमीच्या पाठीमागे सुद्धा एक बातमी असते, ती पाहिली पाहिजे. दुर्योधनाने ते पाहिलं की कीचक मारला गेला. कीचकाला फक्त 5 जण मारू शकतात, एक तर हा दुर्योधन किंवा कर्ण, भगवान श्रीकृष्ण किंवा बलराम दादा. ते दोघं द्वारकेत आहे, आम्ही दोघे हस्तिनापुरात आहो.
याचा अर्थ कीचक मारला तर भीमाशिवाय कोणी मारू शकत नाही. म्हणे भीम विराटाच्याच दरबारात आहे. मग आता अज्ञातवास भंग करायचा. मग एकीकडे त्यांनी राज्यावर आक्रमण केलं आणि दुसरीकडे गोशाळेवर आक्रमण केलं. त्यांना माहिती होतं की पांडव आपला अज्ञातवास भंग करतील, पण गायीच्या आक्रमणाच्या बाबतीमध्ये शांत बसणार नाही. पांडवांचा एवढा जरी सद्गुण सज्जनाने घेतला तर बऱ्याच गायींचं रक्षण होईल, कारण गायीच्या बाबतीमध्ये ते शांत बसणार नाहीत. मग आता ते राज्यावर आक्रमण झाल्यामुळे विराट गेला आक्रमणाला उत्तर देण्यासाठी. गोशाळेवर आक्रमण जेव्हा झालं तेव्हा आता प्रतिकार करण्यासाठी कोणीच राहिला नाही. तो विराटाचा पुत्र आला उत्तर, आणि तो म्हणला काय करावं. म्हणे बायकात गेला, बायकामध्ये तिथं जाऊन त्याने ते सांगितलं की काय करावं, मला सारथी नाही. जर माझ्या रथाला सारथी असता, बालिश बहु बायकात बडबडला, बालिशपणामध्ये सारथी असता तर मी सुद्धा युद्धाला गेलो असतो. मग तिथं द्रौपदी माता होती. त्यांनी सांगितलं हा जो बृहन्नळा आहे ना, याला चांगल्या प्रकारचा रथ चालवता येतो. झालं, आता तर सारथी मिळाला, जावंच लागेल की नाही आता. आणि मग तो निघाला. त्याने ते अफाट सैन्य पाहिलं समुद्राप्रमाणे, आणि अर्जुनाला सांगितलं युटर्न घे. म्हण काय, मी माय बापाला एकुलता एक आहे आता का. अरे क्षत्रिय रणी पळवणी जाणे, ते कोणच आहे लाजिरवाने. अर्जुनाने सांगितलं असं पळून जायचं नसतं, अपकीर्ती होते. त्याच्या लक्षात आलं हा काही रथ थांबवणार नाही. त्याने उडी मारली, मागच्या मागं पळून जायचं. अर्जुनाने रथ फिरवला, रथात टाकलं, त्याला बांधलं आणि सांगितलं युद्ध कसं करायचं मी तुला सांगतो. आणि एकला अर्जुन परियक्षुहिनी अकरा, न जिनेचे काही उत्तर वैराटीचा राजा. पळता तुका निघाला असे झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवीन तुते. मग आता ते विराटाच्या दरबारातून ते मुक्त झाले आणि त्यांनी अर्ध राज्याची मागणी केली. आमच्या वाट्याचं अर्ध राज्य आम्हाला मिळावं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला आणि दुर्योधन राज्य द्यायला काही तयार होईना. आतापर्यंत जगामध्ये सगळे युद्ध झाले, त्या युद्धाला कारण धन, युद्धाला कारण भूमी आणि युद्धाला कारण स्त्री. बस या 3 कारणाच्या व्यतिरिक्त जगात कोणत्याही कारणासाठी युद्ध होतच नाही. आता इथं क्षेत्र शब्द आला ना, कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे, याचा अर्थ राज्य म्हणजे भूमीच आहे. भूमीसाठी, धनासाठी किंवा स्त्रीचा मान सन्मान राखण्यासाठीच युद्ध होतं. रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध झालं कशासाठी, जानकी मातेचं रक्षण करण्यासाठी. इथं युद्ध झालं महाभारतातलं द्रौपदी मातेच्या रक्षणासाठी. म्हणून स्त्री, धन आणि भूमी युद्धाला हे कारण आहे. दुर्योधन काही राज्य देत नाही. मग भगवंताने असं ठरवलं की आपण शिष्टाई करण्यासाठी जावं. भगवान शिष्टाई करण्यासाठी गेले, त्याने ऐकलं तर नाही. तो मला भगवंतालाच बंदिवासामध्ये टाका. हे केशवा, सुईच्या अग्रावर अग्र टोकारो मावेल एवढी सुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. आणि मग आता युद्ध ठरलं. बस युद्धाला कोणी टाळू शकत नाही. पण मग युद्ध ठरणार. व्यासांचं धृतराष्ट्रावर प्रेम होतं. ते धृतराष्ट्राकडे आले आणि सांगितलं हे बघ आता युद्ध होणारच आहे, तर मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो, ज्यामुळे युद्धामध्ये घडणारा सगळा वृत्तांत तुला ऐकायलाही मिळेल, पाहायलासुद्धा मिळेल. त्यांनी सांगितलं पितामह, तात, मी आतापर्यंत आंधळा म्हणून जीवन जगलो आहे. अंतिम काळामध्ये मला माझ्या कुळाचा नाश स्वदृष्टीने पाहायचा नाही. हा फार झालं तर तिथं काय घडतं आहे हे ऐकण्याची मात्र माझी इच्छा आहे. मग व्यासांनी अश्वपरीक्षण करणाऱ्या संजयाला बोलवलं आणि कृपाप्रसादाने त्याला दूरश्रवण आणि दूरदर्शन सिद्धी प्रदान केली. असं म्हणतात की महाभारताचं युद्ध हे 18 दिवस चाललं की नाही, त्यापैकी 10 दिवसापर्यंत संजय युद्धभूमीवरच होते. आणि जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले तेव्हा तो मागे आला. आणि मागे आल्यानंतर मग त्याने ती दुःखद वार्ता कथन केली. आणि असं म्हणतात की नंतर धृतराष्ट्राने प्रश्न विचारला. असंही काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की सुरुवातीपासूनच प्रारंभ झाला आहे. मग त्या धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून जिज्ञासा निर्माण झाली की नाही, की तिथं काय घडतं आहे, त्या प्रश्नाचा संदर्भ देऊनच व्यासजी
येथे प्रारंभ करतात भगवद्गीतेला आणि तोच पहिला श्लोक आहे गीतेतला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच. सरळच आहे पदच्छेद. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाः च एव किम अकुर्वत संजय. अन्वय असा होईल हे संजय, अर्थात हे संजया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्राचं धर्मक्षेत्र हे विशेषण आहे. धर्मक्षेत्र असणाऱ्या म्हणजे धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युयोत्सवाः मामकाः च पांडवाः समवेताः, माझे आणि पंडूचे पुत्र युद्धाच्या इच्छेने समवेता एकत्र आलेले आहे. आता किम अकुर्वत, ते काय करते झाले. प्रश्न असा विचारला बरं. आता या प्रत्येक शब्दाचं फार महत्त्व आहे. पहिल्यांदा हे कुरुक्षेत्र आहे, म्हणजे ज्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो ना वर्तमान काळामध्ये, या ठिकाणी देवतांनी अनेक प्रकारचे यज्ञ केलेले आहेत आणि यज्ञभूमी असल्यामुळे मनुष्य त्या क्षेत्रामध्ये गेला की त्याच्या वृत्तीमध्ये बदल होतो. देवतांची ती यज्ञभूमी आहे. दुसरा अर्थ, कुरु राजाने सुद्धा तिथं तपश्चर्या केलेली आहे. आणि आपली भारतीय संस्कृती असं म्हणते, युद्ध नावाचं भयानक कर्म जरी असेल तरी पण ते घडत असताना एखाद्या धर्मक्षेत्रावरच घडावं, जेणेकरून या भूमीमध्ये जरी सैनिक मरण पावले तर या भूमीच्या प्रभावामुळे त्यांना चांगल्या प्रकारची गती प्राप्त व्हावी, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून कुरु नावाच्या राजाने जी आपली तपश्चर्येची भूमी आहे किंवा देवांची यज्ञाची भूमी आहे ती मुद्दाम युद्धभूमी म्हणून तयार केली. म्हणून असं युद्ध कुठेही करायचं नसतं. काय आपल्या भारतीय संस्कृतीची रचना असेल म्हणजे युद्धाकरतासुद्धा जमीन निवडलेली आहे, तिथं जाऊनच युद्ध करायचं. असं कुठं युद्ध नाही करायचं एखाद्या दरीमध्ये वगैरे. युद्धाकरतासुद्धा जमीन चांगली निवडलेली आहे. आणि असं म्हणतात की एकदा कुरु राजा शिकारी करता निघाले. शिकार करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी त्यांनी बघितलं एक शेतकरी आपल्या जमिनीमध्ये नांगरणी करत आहे किंवा पेरणी करत आहे आणि त्या शेतकऱ्याची धर्मपत्नी आणि मुलगा दोघंही सोबत आहे. मुलाला सर्पदंश झाला, मुलगा मरण पावला. त्या शेतकऱ्याच्या धर्मपत्नीने मुलाच्या अंगावर पांघरून टाकलं आणि आपल्या पतीला घटना नंतर सांगितली. ते कुरु राजाने पाहिलं की आई असतानासुद्धा हिला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही आणि वडील असतानासुद्धा आपला एकुलता एक मुलगा मरण पावला तर यांना दुःख झालं नाही. याचा अर्थ असा आहे की ज्या अर्थी आगमापायी असणारा देहाचा प्रभाव जातो येतो आणि जीवात्मा अमर आहे याचा विचार यांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला. याचा अर्थ ही भूमीच पावन आहे आणि म्हणून त्या भूमीवर त्यांनी तपश्चर्या केली आणि युद्धाकरता या जमिनीची निवड केली. क्षेत्राचा प्रभाव होतच असतो. म्हणून कुरुक्षेत्र नुसतं कुरुक्षेत्र नाही, ते धर्माची अभिवृद्धी करणारं क्षेत्र आहे. म्हणजे एखादा अधार्मिक व्यक्ती गेला तर तो व्यक्ती तिथं गेल्यानंतर धार्मिक होतो आणि अगोदरच धार्मिक असेल तर त्याच्या धर्मामध्ये वाढ होते. म्हणजे धर्मप्रधानत्वात किंवा धर्मप्रवृद्धत्वात, जी धर्माला प्रधान आहे किंवा धर्माला प्रवृद्ध करणारी आहे, धर्माला वाढवणारी भूमी आहे, असं आहे कुरुक्षेत्र. आणि त्या ठिकाणी मग आता युत्सवा, युद्धाच्या अपेक्षेने जर गेले असतील तर युद्धच करतील की नाही, पण नाही. जरी सुरुवातीला घरून निघताना ते युद्धाकरता गेले होते, पण ज्या जमिनीत गेले त्या क्षेत्रात गेल्यानंतर जर मन बदलली असतील तर, म्हणून प्रश्न विचारला की मग अकुर्वत, ते नेमके काय करते झाले. कारण धृतराष्ट्राला माहिती होतं भूमीचा प्रभाव हा मानसिक वृत्तीवर बदल करत असतो. घरून निघताना काही माणसं वेगळ्या विचाराने निघतात, पण सप्ताच्या मंडपात गेले की विचार बदलतात. बरेच असे माणसं असतात बघा, ते आळंदीला किंवा ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये उत्सुकतेनं येतात, फक्त काय होतं ते बघूया आपण. आता गावाकडून आले
तर ते सवळ्यात येतात असं त्यांचं म्हणणं आहे. सोहळा नाही म्हणत ते, त्यांचा शब्द येतो सोहळा बघायला जायचं. मग आता ते सोहळा बघायला आले, येताना विचार काय असतो, एक दिवस फक्त सोहळा पाहायचा आणि माघारी जायचं. पण या भूमीत पाऊल ठेवला की त्यांना असं वाटतं आता पंढरीपर्यंत जायचं, माघारी यायचं नाही. का? भूमीचा प्रभाव आहे, संगतीचा किंवा वातावरणाच्या वलयाचा प्रभाव आहे. आणि धृतराष्ट्राला असं वाटलं की हा इथं राहिल्यामुळे दुर्योधनात बदल झाला नाही, पण नक्की धर्मक्षेत्रात गेला तर बदल होईल. गावाकडे काही मुलं भांडणं करतात बघा, युत्सवाहा, पण इथं जर आले आळंदीमध्ये तर प्रवचनकार कीर्तनकार होतात. भूमीचा प्रभाव आहे ना. युत्सवाहा हे युद्धाच्या करता एकत्र आलेले, पण त्याच्यामध्ये भेद केला बरं. मामकाहा पांडवाहा. मामकाहा म्हणजे माझे आणि पांडवाहा म्हणजे पंडोचे. भेद आला की नाही. हा माझा आहे आणि हा माझ्या भावाचा आहे. वास्तविक पंडू राजा वैकुंठवासी झाल्यानंतर किंवा स्वर्गवासी झाल्यानंतर पांडव धृतराष्ट्राला पितास्थानी मानत होते, पण त्यांनी मात्र प्रगट केलं जे अंतरात असताना ते शब्दातून प्रगट होत असतं. आवडी ती वृत्ती किरेटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी करासे ये. भेद असेल तर तो शब्दातून प्रगट होतच असतो. मानस जाणी जे बोले, शब्दातून प्रगट झालं. माझे आणि पंडूचे पुत्र एकत्र आले आहे युद्धासाठी, पण जमिनीचा प्रभाव झाला असेल तर ते आता नेमके काय करते झाले प्रश्न विचारला आहे. पण संजयाला विचारला बरं. सम्यक जितवान, चांगल्या प्रकारे ज्याने जिंकून घेतले आहे, राग द्वेष त्याला म्हणतात संजय. काय करते झाले, त्यातला भाव असा होता की एकतर दुर्योधनाच्या मनात परिवर्तन झालं तर दुर्योधन पांडवांना अर्ध राज्य देऊन टाकील, म्हणजे युद्ध न करता देऊन टाकील असा भाव. किंवा दुसरा भाव, या भूमीत आल्यानंतर अगोदरच धार्मिक असणारे धर्मराज या भूमीच्या प्रभावामध्ये आले तर ते म्हणतील बाप रे बाप, एवढा नरसंहार करायचा आणि अधोगतीला जायचं, त्यापेक्षा हे युद्ध न केलेलं बरं. आणि मग धर्मराजाने युद्ध थांबवलं तर अनायासे सगळं राज्य माझ्या मुलाला मिळेल. म्हणजे धर्मराजात बदल झाला तर राज्य पूर्ण मलाच मिळेल, माझ्या मुलाला. माझ्या मुलात बदल झाला तर अर्ध राज्य त्यांना जाईल. असं काही झालं का? संजय म्हणले असं काहीच नाही झालं, तिसरंच झालं. असं काही नाही. दुर्योधनातही बदल काही झाला नाही आणि धर्मराजांनी सुद्धा आपला निश्चय काही बदलला नाही, कारण ते धर्मयुद्धाकरताच आले होते. म्हणून प्रश्न विचारला, किम अकुर्वत, ते नेमके काय करते झाले. प्रश्न विचारला आणि ज्ञानोबा त्यासाठी आता पुढे या श्लोकावर व्याख्यान करतात. तरी पौत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्रे असे पुसतो, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. या कुंठेप्रतीमध्ये उकार नाहीत. तुम्हाला असं वाटू नये की मी वेगळे वाचतो का काय, असं नाही. याच्यात उकार नाही, काही ज्ञानेश्वरीमध्ये उकार आहे. आता घुले बाबासुद्धा ही ज्ञानेश्वरी पाठामध्ये घ्यायची, मारुती बाबासुद्धा हीच वापरतात. तरी पुत्रस्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत, म्हणे संजया कुरुक्षेत्रीची मात सांगे. कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र असणारं हे कुरुक्षेत्र, जे धर्मालय म्हणजे खरं तर तिन्ही ओव्यांचा एकत्र विचार आहे. पण आता प्रश्न विचारला, हा तरी शब्द आहे ना सुरुवातीला आलेला, या तरी शब्दाला जरी या शब्दाची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? जेव्हा दुर्योधनाचा जन्म झाला असं म्हणतात, तेव्हा अवकाशामध्ये अनेक प्रकारचे अपशकुन घडले दुर्योधनाच्या जन्मप्रसंगाला. आणि म्हणून जाणकार लोकांनी धृतराष्ट्राला सांगितलं, राजा हा जो एक पुत्र आहे ना तुझा, हा जन्माला आल्याबरोबर सगळ्या कुलाचा नाश करणार आहे, त्यापेक्षा याचं एकट्याचा परित्याग कर. तेजेत एकम कुलस्यार्थे, कुळाकरता याचा एकट्याचा त्याग कर. असं जरी सांगितलं तरी त्याने ऐकलं नाही. का? तरी पुत्रस्नेहे मोहितो, म्हणजे ज्योतिषशास्त्राने सांगितलं जरी तरी ऐकलं नाही. व्यासांनी पण ते सांगितलं की पांडवांना पांडवांचं राज्य देऊन टाका, भीषण नरसंहार वाचवा. व्यासांनी जरी सांगितलं तरी ऐकलं नाही.
सरते शेवटी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर कळस भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आले. भगवंताने भविष्य कथन केलं की दुर्योधन एक प्रकोप आहे आणि हाच असणारा प्रकोप आता कुरुवंशावर आदळणार आहे. आता तरी तुम्ही सावध व्हा. हे जरी भगवंतांनी सांगितलं तरी पण राजा असताना ऐकलं नाही का? तरी पुत्र स्नेहे मोहितो. स्नेह म्हणजे प्रेम. मनुष्याच्या मनात प्रेम असतंच, पण त्या प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर त्याचा उद्धार किंवा पतन अवलंबून आहे. नासक्या विषयावर प्रेम केलं तर प्रियम ताम रोत्स्यती. प्रिय विषय मनुष्याला रडवतात. म्हणून प्रेमाचा विषय क्षणभंगूर नसावा, प्रेमाचा विषय नाशिवंत नसावा, प्रेमाचा विषय अविनाशी परमात्मा असावा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिशी गोविंदाचे. कारण संताचा आणि देवाचा कोणत्याही काळामध्ये वियोग होतच नाही. त्यामुळे त्यांच्यावर केलेलं प्रेम मनुष्याला रडवीत नाही. रडवितं पण भेटीसाठी, सामान्य विषयाप्रमाणे ते रडवीत नाही. धृतराष्ट्राच्याही मनामध्ये स्नेहच आहे आणि भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये पण स्नेहच आहे, पण दोन्हीत फरक आहे बरं. याच पहिल्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनासाठी ओवी येणार आहे बघा पुढे. तरी तया परी पार्थो अतिस्नेहे मोहितो असं म्हटलं आहे. तिथं अर्जुनांच्या करता पण मोहच शब्द आला, पण अतिस्नेह आला म्हणजे सगळ्यांच्या करता प्रेम आहे. आणि धृतराष्ट्राचं प्रेम संकोचित आहे म्हणून शब्द आला पुत्र स्नेहे. याच अध्यायामध्ये येणार आहे ओवी. पुढे येणार आहे तया परी पार्थो अतिस्नेहे मोहितो मग सखेत असे बोलतो श्री अच्युतेशी. याच अध्यायातली ओवी आहे. म्हणून ज्या ज्या व्यक्तीचं प्रेम असेल ते सगळे व्यक्ती प्रेमामुळे मोहाला कारण ठरतात. आणि ज्याला ज्याला मोह झाला तो अध्यात्म ज्ञानाचा अधिकारीच आहे. म्हणून फक्त एवढंच आहे, ज्याचं जास्त लोकांवर प्रेम असेल त्याला लवकर बोध होईल आणि ज्याचं प्रेम संकुचित असेल त्याला उशीर लागेल. भक्तराज अर्जुनाचं सगळ्या सैन्यावर प्रेम आहे. 18 औक्षिणी पांडवांच्या पण आणि कौरवांच्या पण सगळ्यावर प्रेम असल्यामुळे अतिस्नेह आहे. म्हणून गीता सांगता सांगता फलीभूत झाली. आणि धृतराष्ट्राचं प्रेम पुत्रावर असल्यामुळे जोपर्यंत पुत्र सगळे नाहीसे होत नाही तोपर्यंत ज्ञानाला जागा मिळत नाही. ती अंधू तोही अवसरी सुखिया झाला अंतिम काळामध्ये. म्हणून जे जे व्यक्ती प्रेमवान असतात स्नेहवान ज्वलते निशम. भागवतातला सिद्धांत आहे धनम कस्य सुतः कस्य स्नेहवान ज्वलते निशम. राजा ते आत्मदेव ब्राह्मणाला गोकर्ण महाराज सांगतात असारो खलु संसारो. हा सगळा संसार असार आहे बरं, दुःखदायक आहे. कोणाचं धन आणि कोणाचा पुत्र, फक्त स्नेहवान व्यक्ती कायम या संसारामध्ये ज्वालेमध्ये पडतो आणि जळून निघतो. जिथं स्नेह आहे तिथं मनुष्याला जळावंच लागतं, रडावं लागतं. कोणावर प्रेम आहे बरं, सुपुत्र असेल तर हरकत नाही ना, पण दुर्योधनाच्या ठिकाणी प्रेम करण्यासारखा एकही सद्गुण विद्यमान नाही, पण तरीसुद्धा प्रेम करतो यालाच मोह असं म्हणतात बरं. म्हणजे सद्गुण असल्यानंतर प्रेम करावं विचारी प्रेम आहे, पण सगळे दुर्गुण विद्यमान आहे, आतताई आहे आतताई, पण तरीसुद्धा प्रेम करतो यालाच मोह असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात धृतराष्ट्राच्या मनाला प्रेमाने मोहित केलं, पागल बनवलं आहे. पण कोणत्या प्रेमामुळे? पुत्र स्नेहे. सर्वात जास्त प्रेम दुर्योधनावरच होतं धृतराष्ट्राचं, सर्वात जास्त. म्हणून दुर्योधन समोर आला की त्याला विचारसुद्धा अविचारच वाटायचा, चांगला विचारसुद्धा टिकत नसायचा. हा दुर्योधनाच्या संगतीचा प्रभाव आहे. तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो. या धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ फार गोड आहे बघा. राष्ट्र म्हणजे राज्य. ज्याने अंतकरणाच्या धूर्त वृत्तीने राष्ट्र धारण केलं आहे त्याला धृतराष्ट्र असं म्हणतात. धृत म्हणजे धारण केलं आहे, अंतकरणातली वृत्ती धूर्त आहे. महाभारतातला आणि रामायणातला फरक आहे. महाभारतामध्ये भरताला राज्य मिळालं तर भरताने सांगितलं प्रभू श्रीरामा हे राज्य तुमचं आहे कारण मोठे तुम्ही आहात, हे राज्य माझं नाही.
भगवंतांनी सांगितलं वडिलांची आज्ञा आहे, राज्य तू पालन केलं पाहिजे. मी पालन करेन, पण माझं म्हणून पालन करणार नाही. तुमच्या चरणपादुका मला द्या. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या चरणपादुका 14 वर्ष सिंहासनावर ठेवून हे राज्य माझ्या भावाचं आहे, माझं तेही भावाचं, भावाचं तेही भावाचं, याला म्हणतात रामायण. आणि माझं ते माझं, माझ्या भावाचं तेही माझंच, याला महाभारत असं म्हणतात. म्हणजे पांडवांचं सुद्धा माझंच, एवढाच फरक आहे की नाही. भावाचं भावाचं, माझंही भावाचं, फक्त 2-3 शब्द बदलले की एवढे मोठे ग्रंथ तयार झाले बघा. एक रामायण आणि एक महाभारत. म्हणून जर घरामध्ये रामायण घडवायचं असेल तर भावाचं भावाचंच आहे, माझंही भावाचं रामायण. आणि जर बांध कोरत असेल एकमेकाचे तर समजून घ्यावं कोर्टापर्यंत महाभारत जाईल. तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पसतो, म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची. या कुरुक्षेत्रावर काय घटना घडते आहे, मात म्हणजे वार्ता, मला सांग बरं, कारण ऐकण्याची जिज्ञासा आहे. दिसत तर काहीच नाही, पण ऐकण्याची मात्र इच्छा आहे. बरं, आता युद्धाकरता एकत्र गेले तर युद्धच करतील की नाही? नाही. जे धर्मालय म्हणीजे तेथ पांडवानी माझे, गेले असते व्याजे झुंजाचेनी, तरी तीही इत्वलावसरी. काय किज तसे येर येरी, ते झड करी कथन करी मज प्रती. जे धर्मालय म्हणीजे, धर्मालय, आलय म्हणजे घर, धर्मालय म्हणजे काय? जसं आपण वाचनालय, भोजनालय असं म्हणतो की नाही, आलय म्हणजे घर. जे धर्माचं घर आहे म्हणून त्याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. ते तर पांडव आणि माझे झुंजाचेनी व्याजे गेली असती. पंडूचे पुत्र म्हणजे पांडव आणि माझे म्हणजे कौरव. हे झुंजा, व्याज म्हणजे निमित्त, युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले कुठं? धर्माच्या घरी गेले आहेत, धर्मस्थानावर गेले आहेत. म्हणजे त्यांचा हेतू जरी वेगळा आहे पण जागा चांगली आहे. हेतू कोणता आहे? हे बघा, धर्मक्षेत्रात गेल्यानंतर धर्म करावा असं त्यांचं इच्छा नाही आहे. म्हणजे दान करावं, पुण्य करावं, स्नान करावं असं नाही आहे. युद्ध करावं अशी त्यांची भूमिका आहे. पण धर्मक्षेत्रावर गेल्यामुळे ते युद्ध नाही राहिलं, ते धर्मयुद्ध झालं. कारण ते धर्माकरिता होतं म्हणून धर्मयुद्ध, धर्मराजाच्या नेतृत्वात होतं म्हणून धर्मयुद्ध, आणि धर्मभूमीवर केल्यामुळे धर्मयुद्ध. इतका त्या पाठीमागचा भाव आहे. पण आता धर्मक्षेत्रामध्ये गेल्यामुळे जरी माझ्या मुलाचं अंतःकरण परिवर्तन झालं असेल तर हे अर्ध राज्य देऊन टाकतील, आणि जर धर्मराजाच्या मनात परिवर्तन झालं असेल तर पूर्ण राज्य माझ्या मुलाला मिळेल. म्हणून तरी तीही म्हणजे त्या दोघांनी येतुला अवसरी, इतक्या वेळेपर्यंत काय किज तसे एर येरी. या इतक्या वेळापर्यंत असं म्हणत असताना सुरुवातीला आपण काही ठिकाणी असा भाव आला की भीष्माचार्य शरपंजरी पडले, आणि मग कदाचित अगोदर तर काही युद्ध थांबण्याचा काही प्रसंग नव्हता. पण आता भीष्माचार्य मरण पावले म्हणजे धारातीर्थी पडले, आणि भीष्माचार्यांनी सांगितलं असेल की आता माझी विनंती आहे, आता तरी तुम्ही ऐका, आता तरी युद्ध थांबवा. म्हणून कदाचित भीष्माचार्यांचं शरपंजरी पडणं हे सुद्धा युद्ध थांबण्याकरता कारण ठरलं असेल, अशी पण आपल्याला या ठिकाणी एक भाव जागा घेता येते. तरी तीही येतुला अवसरी, कारण काहींचं म्हणणं असं आहे की संजय 10 दिवस तिथंच होते, 10 दिवसानंतर ते माघारी आले. पण आता युद्ध थांबलं का काय? अगोदर तर काही थांबलं नव्हतंच, पण भीष्माचार्यांच्या निमित्तामुळे थांबलं असेल अशी एक जागा. किंवा जर आपण या ओव्या युद्ध प्रारंभ होण्याच्या अगोदर घेतल्या तरी पण चालतं, कारण ओघ तसा पण इथं ज्ञानेश्वरीमध्ये दिसतो आहे. तरी तीही येतुला अवसरी, इतक्या वेळेपर्यंत काय किज तसे एर येरी. एर येरी म्हणजे परस्पर, त्यांच्या परस्परामध्ये काय घटना घडते आहे ते झड करी कथन करी मच प्रती. माझ्यासाठी ही घटना तो लवकरात लवकर कथन करे. यातून धृतराष्ट्राची उत्कंठा जागी झाली आहे, त्याला वृत्तांत ऐकण्याची घाई झाली आहे. कारण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बदल होतच असतो. काही क्षेत्रामध्ये ना विकल्प चालत नाही, तिथं फक्त धर्म चालतो. धर्माचं राज्य जर असेल तर बदल होऊ शकतो,
काही ठिकाणं असे असतात तिथं वाईट असणाऱ्या घटनांना प्रवेशच मिळत नाही. हे धर्मालय आहे म्हणजे इथं अधर्माला जागा मिळणार नाही. ते रामायणामध्ये असा प्रसंग आला की प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार. मग सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, म्हणे का हो ब्रह्मदेव, तुम्ही तर आम्हाला लय आश्वासन दिलं होतं की प्रभू रामचंद्र वनवासामध्ये येणार, 14 वर्ष राहणार, रावणाचा पराभव करणार आणि मग देवाला बंदिवासातून सोडवणार. आता जर प्रभू रामचंद्र राज्याभिषेक झाला, राज्यावर आरूढ जर झाले, तर त्यांना राज्यातून अवसर तरी मिळेल का वनामध्ये यायला? आणि कसं काय आमची मुक्तता होईल? ब्रह्मदेवाने सांगितलं काळजी करू नका, त्या राम राज्याभिषेकामध्ये सुद्धा आपलं कार्य होईल अशी मी योजना करतो. आणि मग अविद्येचा अति लाडका, कार्य नाशाशी अति नेटका, अविद्येचा अत्यंत लाडका आणि चांगलं कार्य नष्ट करण्यासाठी जो चांगला पटाईत आहे त्याला म्हणतात विकल्प. मग ब्रह्मदेवाने विकल्पाला पाठवलं. चांगला आहे का? तो विकल्प म्हणला, ब्रह्मदेव तुम्ही मला पाठवता, पण जेथे श्रीरामाचे नाम तेथं माझे काही न करी काम. ते किंवा तेथं माझे नाही ते स्थान जिथं प्रभू रामचंद्राचं नामच उच्चारण होत आहे त्या अयोध्येमध्ये मला जागा मिळणार नाही, जे धर्मालय म्हणजे. आता त्या अयोध्येमध्ये मला प्रवेशच होणार नाही. प्रवेश नाही झाला तर मग माझं विकल्पाचं काम होईल कसं? मग ब्रह्मदेव म्हणले काळजी नको करू, तुला राज्यात नाही जाता येत, पण काही लोक राज्यातून बाहेर येऊ शकतात ना. मग कोण येईल? म्हणे कैकेयीची दासी मंथरा, आणि ती या अयोध्येच्या बाहेर वनातली फुलं वेचण्याकरता येणार आहे. आणि तिला कलिंग नावाचं फळ फार आवडतं. कलिंग म्हणजे कलिंगड, तिला फार आवडतं. ती येणार आहे. मग राहायचं कुठं? म्हणतो लपे हिवराची या खोडी. हिवर नावाचं झाड आहे की नाही, त्या झाडावर गुप्त राहावया. गुप्त राहण्यासाठी लपे हिवराची या खोडी. तो हिवराच्या खोडावर गुप्त राहण्याकरता लपला आणि मग त्या झाडाखाली ती थकली, विश्रांती घेण्याकरता आली. तर याच्यावरून ठरतं हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळीली. सज्जन पुरुष हिवराच्या झाडाखाली बसत नाही, पण मंथरा तिथं आली आणि झाडाखाली बसली. तेवढ्यात विकल्पाने विचार केला, आता हिच्या मनामध्ये जायला हरकत नाही. आणि मग विकल्प तिच्या मनात गेला. ते हिवराचं झाड आणि तिथली जमीन ही अयोध्येच्या हद्दीतली नव्हती, म्हणून तिथं विकल्पाचं साम्राज्य चाललं. आणि अयोध्येमध्ये त्याला प्रवेश अगोदर करताच आला नव्हता. मंथरेच्या शरीरातून त्याने प्रवेश केला. तसं धृतराष्ट्राला सुद्धा म्हणायचं आहे की हे धर्मालय आहे. आणि तिथं दुर्योधन किंवा पांडव म्हणजे धर्मराज यांच्या अंतःकरणात जर बदल झाला तर मग मात्र युद्ध टळेल. असं काही घडलं का? म्हणून तीही येतुला अवसरी काय किजतसे येरी, ते झड करी कथन करी मज प्रती. आता संजय सांगतात, राजा तुझ्या मनाची शंका आली की नाही? दुर्योधनाच्या मनात परिवर्तन किंवा धर्मराजाच्या मनात परिवर्तन, असं दोन्हीपैकी काहीच झालं नाही. तिसरीच घटना घडली आहे. कोणती? तिचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.